खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहे। बाईक रॅलीच्या माध्यमातून ते शिवसेना उमेदवारांचा प्रचार करतील। काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत। नाशिकात शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे आणि या युतीसाठी युतीतील उमेदवारांसाठी श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहे। बाईक रॅली श्रीकांत शिंदे हे काढणार आहे। बाईक रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार करण्यात येईल। नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी ही युती आहे, तर विरोधात भाजप उभी आहे आणि सध्याची थेट दृश्य समोर येत आहेत। नाशिकच्या गोदाघाट या ठिकाणी काळाराम मंदिरात श्रीकांत शिंदे पोहोचलेले आहेत। थोड्या वेळातच ते प्रचाराला सुरुवात करतील, मात्र त्याआधी ते काळाराम मंदिर या ठिकाणी आरती करताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत पक्षातील इतरही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर आपल्या दौऱ्याची सुरुवात श्रीकांत शिंदे यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेत केलेली आहे। रामाची आरती करत आता श्रीकांत शिंदे पुढील प्रचाराला सुरुवात करतील। तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी समीकरणं नाशिकमध्ये पाहायला मिळतात। उमेदवारीवरून प्रचंड गोंधळ झाला, पक्षातील नाराजी पाहायला मिळाली आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्ष आपली ताकद नाशिकमध्ये आजमावताना पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये आलेले आहे। बाईक रॅली थोड्याच वेळात त्यांची निघेल। बाईक रॅलीच्या माध्यमातून ते शक्ती प्रदर्शन तसेच उमेदवारांचा प्रचार करतील आणि त्याआधी ते गोदाघाट या ठिकाणी असलेल्या काळाराम मंदिर या ठिकाणी पोहोचले। त्यांनी मंदिरात आरती केली, काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। इथून पुढे आता त्यांचा प्रचाराचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे। बाईक रॅलीच्या माध्यमातून शिवसेना उमेदवारांचा प्रचार ते करतील। निधी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। डेव्हलपमेंट तर आहेच, पण त्याचबरोबर आता जो कुंभमेळा येतोय त्या कुंभमेळ्याच्या साठी ज्या काही गोष्टी तयारी आहे ते मला वाटतं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमाने नगरविकास खात्याच्या माध्यमाने मॅक्झिमम ज्या डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं जी आहेत येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी होतील। या ठिकाणी नगर परिषद निवडणुकांमध्ये आपला स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त होता, या निवडणुकांची अपेक्षा काय? तेच तुम्हाला म्हणालो, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगला स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा राहिलेला आहे। या महानगरपालिकेमध्ये त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट जो आहे अजून चांगला, कारण की आपण पाहिलं लोकसभा पाहिली, विधानसभा पाहिली, आता नगरपालिका पाहिली। या नगर परिषदेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 64 जागेवरती जे आहे शिवसेनेचा महापौर जो आहे हा नगराध्यक्ष जो आहे हा त्या ठिकाणी बसलेला आहे। कोणी अपेक्षा केली नव्हती की 64 ठिकाणी जे आहे शिवसेना त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसवेल, पण लोकांचा प्रेम, लोकांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांवरती असणारं प्रेम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फक्त शहरापुरतं मर्यादित नाहीये शिवसेना। आज शिवसेना जी आहे घराघरामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचे नगराध्यक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत। तर मला वाटतं या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जेवढं यश मिळालं त्याच्यापेक्षा मोठं यश जे आहे हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत युती केलेली आहे, काय घडतंय? बघा मला वाटतं अकोटमध्ये भाजपाने MIM सोबत असेल किंवा अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे, म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता। बाळासाहेबांनी देखील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे नेहमीच जे आहे बंड पुकारलं होतं आणि आज जर असं होत असेल तर मला वाटतं याचं उत्तर जे आहे ते आमच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जे चांगल्या प्रकारे देऊ शकतात। पण एक सांगतो, काँग्रेसला जो आहे हा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध जो आहे राहील। अंबरनाथमध्ये तुमच्या बरोबर सत्ता स्थापन होणं अपेक्षित होतं, तसे गणित पण जुळत होते, असं असताना तुम्हाला बाजूला ठेवलं आणि काँग्रेस सोबत केलं। तेच तुम्हाला सांगितलं मी आता, तुम्ही त्यांना हा प्रश्न तर विचारला, कारण की केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्झिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे। काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं, बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुती। तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जो काही परम्युटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत,
ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे. आपण त्यांना जाऊन जो प्रश्न विचारला पाहिजे. तसं जरी असलं तरी याचा एक चुकीचा मेसेज राज्यभरात जातो, कारण राज्यात आपण एकत्र आहात, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जातो असं नाही वाटत आहे का? तेच आता त्याचा अधिकार मला तर नाहीये, मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी. तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतात. आव्हान वाटतंय, कारण नाशिकच नाही ठाण्यात 200हून अधिक बंडखोर आपल्या पक्षाच्या विरोधात आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी बंडखोरी आहे. मला वाटत नाही की बंडखोरांचा कुठे जो आहे हा प्रॉब्लेम जो आहे कुठेच आलेला आहे. नगरपालिकेमध्ये पण पाहिलं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळे बंडखोर उभे होते, पण त्या ठिकाणी शिवसेनेने सगळ्यात जास्त नगराध्यक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून आणले. स्ट्राईक रेट नगरपालिकेमध्ये देखील 135 जागा, बरोबर ना, 135 जागा आपण लढलो आणि 135 जागेमधून 64 जागेवरती 64 ते 70 जागेवरती नगराध्यक्ष शिवसेनेचा पहिली वेळ जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे, शिवसेनेवरचं प्रेम आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, ते असंच अबाधित राहील. मला वाटत नाही कुठलं आव्हान जे आहे बंडखोरांचं. मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि अकोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर. अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेली आहे अकोट आणि अंबरनाथ, त्यांचं स्वागत आहे. नाशिकमध्ये सुद्धा निलेश नाईक यांनी असं म्हटलंय की आव्हाच्या सव्वा जागा मागितल्या म्हणून नवी मुंबईमध्ये युती तोडावी लागली. आता बघा सगळीकडे कुठे युती होते कुठे युती होत नाही. आता त्याच्यामध्ये जाण्यामध्ये काय अर्थ नाही. जिथे जिथे युतीमध्ये निवडणूक आहे तिथे युतीमध्ये आपण लढतोय, जिथे युती नाहीये तिथे जे आहे स्वबळावरती वेगवेगळ्या पक्ष जे आहेत आपल्या आपल्या निवडणुका लढतायत आणि मॅक्झिमम जागा ज्या आहेत त्या मला वाटतं सगळीकडेच त्या महायुतीच्या निवडून येतील. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती आहे, नाशिकमध्ये देखील त्याच पद्धतीने आहे. त्याचं रिफ्लेक्शन किती पडेल असं तुम्हाला वाटतं? कारण महायुतीमध्येच मोठा संघर्ष बघायला मिळतो. महाविकास आघाडी म्हणून किंवा काही ठिकाणी फ्रेंडली फाईट जी आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. पण आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अशी नगरपालिकेची निवडणूक झाली असेल की तिथे वरिष्ठ नेतृत्वाने एकमेकांवरती जे आहे कोणावरती टीका टिप्पणी केली नाही. ही आचारसंहिता जी आहे ती पाळण्याचं काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये युतीच्या जागा महायुतीच्या जागा जरी वेगवेगळे लढलं तरी महायुतीच्या सगळं जर आपण एकत्र केलं तर